IPS बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका कॉन्स्टेबल महिलेला तिच्या सहकार्यानं एकतर्फी प्रेमातून निघृणपणे संपवलेलं आहे। पोलीस खात्यात सेवा बजावणारा लोकांचा रक्षकच आपल्या सहकारी मैत्रिणीचा भक्षक बनला। प्रेमात नकार मिळाल्यावर त्या हैवानानं पहिल्यांदा तिचा गळा घोटला। आपले कुकर्म जगासमोर येऊ नयेत म्हणून मरून गेलेल्या देहाची सुद्धा हेटाळणी केली। त्यानं तिच्या बॉडीला एक भला मोठा दगड बांधून नाल्यात फेकलं आणि तब्बल 2 वर्ष मरून गेलेल्या तरुणीला त्यानं जगासमोर जिवंत ठेवलं। पण मृत तरुणीच्या बहिणीनं शेवटपर्यंत हार मानली नाही। आपल्या बहिणीबरोबर काय झालं याचा छडा लावायचा तिनं जणू निर्धारच केला। स्वतःचा गर्भपात झाला, स्वतःचा नवरा सोडून गेला, तरीही तिनं आपल्या बहिणीच्या मारेकऱ्याला शोधून काढलं। मेंदूला मुंग्या आणणारी या घटनेमागची इनसाइड स्टोरी काय आहे, ही घटना कुठे आणि कधी घडली, या घटनेमागचा मास्टरमाइंड कोण आणि इतकी मायक्रोस्कोपिक प्लॅनिंग करणाऱ्या आरोपीचा भांडाफोड कसा झाला, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओचा शेवट तुम्हाला सुद्धा धक्का देऊन जाणार आहे। हा सगळ्यात धक्कादायक प्रकार देशाची राजधानी दिल्लीत घडलाय। दिल्लीत मोना नावाची तरुणी IPS बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली। मोना महत्त्वाकांक्षी होती, तिची मोठी स्वप्न होती आणि स्वप्नांना पूर्ण करायची तिच्यात धमक होती। मोना जितकी हुशार तितकीच दिसायला सुंदर होती। जॉब करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा आणि आपला IPSचा अभ्यासही सुरू ठेवायचा, हा बेत मनामध्ये ठेवून मोनानं पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी जॉईन केली। पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मोनाची PCR युनिटला जॉईनिंग झाली। तिथे तिची ओळख 42 वर्षीय सुरेंद्र राणा याच्यासोबत झाली। मोनाची आणि सुरेंद्र राणाची कामं करता करता चांगलीच गट्टी जमली। दोघांचं काम सोबत असल्यामुळे बराच वेळ दोघांना एकमेकांचा सहवास लाभत होता। राणा हा मोनापेक्षा वयानं आणि पदानं दोन्ही साइडने हा मोठा होता। राणा मोनाला वेळोवेळी सांभाळून घ्यायचा, म्हणून मोनाला सुद्धा राणाचा हा सहवास हवाहवासा वाटायचा। राणा विवाहित होता, त्यामुळे मोना राणाला लाडानं डॅडी म्हणून आपल्या वडिलांचा दर्जा द्यायची। पण राणाच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं। त्याला मोनाचा सहवास हवाहवासा वाटत होता। त्याला मोनावर एकतर्फी प्रेम जडलं होतं। पण मोना आपलं स्वप्न आणि ध्येयाशी प्रामाणिक होती। त्याची राणाला पूर्ण कल्पना होती, म्हणूनच मोनाला आपल्या मनातली गोष्ट सांगायची हिम्मत केली नाही। पण एक दिवस राणानं हिम्मत करून मोनाला आपल्या मनातली गोष्ट सांगितलीच। त्याचं मोनावर जीवापाड प्रेम आहे आणि तो मोनासाठी वेडापिसा झालेला आहे असं म्हणत मोनाला त्यानं आपल्या मनातलं सांगितलं। ज्याला आपण बापाचा दर्जा दिला त्यानं आपल्या बाबतीत असा विचार करावा, हा विचार करून मोना हदरलीच। तिच्या पायाखालची जमीनच सरकली। आता राणाला समजवायचं तरी कसं, त्याला नकार द्यावा तरी कसा, अशा द्विधा मनस्थितीत मोना अडकली होती। शेवटी विचारांती मोनानं राणाला नकार दिला आणि अशा कुठल्याच फाजील गोष्टीत अडकायचं नसल्याचं तिने स्पष्ट सांगितलं। ज्या गोष्टीसाठी नोकरी करायची होती ती गोष्ट सोडून आयुष्यात भलत्याच गोष्टी घडतायत याची तिला जाणीव झाली। मोनाला आपलं IPS बनण्याचं स्वप्न अंधुक होताना दिसत होतं। मोनाच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं। शेवटी मोनानं आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला। पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडायची आणि IPSचा मनापासून विचार करायचा असा निर्धार तिनं केला। मोनाचा हा निर्णय ऐकून राणाच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यानं मोनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मोना आपल्या निर्णयावर ठाम होती। मोना नोकरी सोडून दिल्लीतल्या मुखर्जी नगरमध्ये IPSची तयारी करू लागली। याच दरम्यान तिची मनधरणी करायला, मोनाचं मन वळवायला राणा हा वारंवार तिला भेटायचा आणि मोना वारंवार त्याला नकार द्यायची। शेवटी मोना आपल्या गळाला लागणार नाही याची राणाला पूर्णपणे कल्पना आली आणि काही केल्या मोना आपल्या भावना समजून घ्यायला तयार नाही याची त्याला जाणीव झाली आणि नकाराचं ओझं त्याच्या मनावर होतच। अशातच राणाच्या डोक्यात शिरलेल्या या विचारांमुळे त्याच्यातला हैवान हा जागा झाला। राणा मोनाला शेवटची भेट म्हणून बाहेर गेला। तारीख होती 8 सप्टेंबर 2021। मोना आणि राणा एका रिक्षात राणाच्या घराच्या दिशेनं निघाले, पण राणानं वाटेतच रिक्षा थांबवून मोनाचा गळा घोटला। मोनाचा श्वास थांबत नाही तोपर्यंत निर्दयीपणे मोनाला संपवलं। मोना संपल्याची खात्री झाल्यावर राणा मोनाच्या शवाला एका सुनसान ठिकाणी नाल्याजवळ घेऊन गेला आणि त्यानं मोनाच्या बॉडीला एक मोठा दगड बांधला आणि मोनाच्या बॉडीला नाल्यात फेकलं। मोना तर संपली, पण आपण केलेलं हे अघोरी कृत्य आता लपवायचं कसं,
हा विचार राणाला अस्वस्थ करू लागला आणि तिथूनच राणाच्या आतल्या हैवानानं खरा खेळ सुरू केला। राणानं मोनाची नाल्यात फेकण्यापूर्वी तिचं सिम कार्ड आणि ATM कार्ड आपल्या सोबत ठेवलं। राणा स्वतः पोलीस खात्यात असल्यामुळे तपासाची सूत्र कशी फिरवायची आणि गुन्हा कसा लपवायचा याची त्याला चांगलीच माहिती होती। दुसरीकडे मोनाचे कुटुंबीय मोना कुठे अचानक गायब झाली, ती कशी असेल, तिच्याबरोबर काही बरं वाईट तर घडलं नाही ना, या काळजीत स्वतःच्या जीवाला खात होती। काळजीनं अस्वस्थ झालेल्या मोनाच्या कुटुंबियांना राणानं खोटी आशा दिली। मोना जिवंतच आहे, ती कुठेतरी निघून गेल्याचा त्यानं बनाव केला। मोनाच्या कुटुंबियांच्या डोळ्यातच धूळ फेकायला त्यानं मोनाचेच फेक ऑडिओ एडिट करून घेतले। एडिट केलेले हेच फेक ऑडिओ राणा मोनाच्या नंबरवरून तिच्या कुटुंबियांना पाठवायचा। मी ठीक आहे, सही सलामत आहे, माझी काळजी करू नका आणि मला शोधण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, अशा आशयाचे मोनाचे आलेले मेसेजेस पाहिले की कुटुंबियांना आपली मुलगी जिवंत आहे म्हणून काही काळ बरं वाटायचं। अशातच मोनाच्या कुटुंबियांनी कित्येक वेळा पोलीस स्टेशनही गाठलं, पण तिथे राणानं तपासाची सगळी दिशा बदलल्यामुळे पोलिसांच्या हाती फार काही विशेष लागलंच नाही। याच दरम्यान राणानं या खेळात एक नवीन पात्राची एंट्री केली। त्यानं आपल्या स्वतःचा 26 वर्षीय मेहुणा रॉबिन या खेळामध्ये त्याला सामील करून घेतलं। रॉबिननं अरविंद बनून मोनाच्या कुटुंबियांच्या डोळ्यात धूळ फेकली। मोना आणि मी सोबतच आहोत, मोना सही सलामत आहे, अशा आशयाचे मेसेज अरविंद उर्फ रॉबिननं मोनाच्या कुटुंबियांना पाठवले। आपली मुलगी दुसऱ्या कोणाचा हात धरून निघून गेली आणि आता ती कधीच परत येणार नाही असा विश्वास मोनाच्या कुटुंबियांना द्यायचा, म्हणजेच तपास थांबेल असा राणाचा प्लॅन होता। ते काम देखील करत होतं। आता मोनाच्या कुटुंबियांनी सुद्धा मोना पळून गेली असल्याचं मान्य केलं होतं। या घटनेला 2 वर्ष उलटत आली होती। राणा आपला गुन्हा पचवण्याच्या मार्गावर होता, पण मोना असं काही करेल यावर मोनाच्या मोठ्या बहिणीला विश्वास नव्हता। ती मोनाला पूर्णपणे ओळखत होती। सगळ्यांनी आशा सोडली, पण पौर्णिमा यादवनं हार मानली नाही। पौर्णिमा हैदराबादमधील एका सरकारी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती। ती तिच्या नवऱ्यासोबत राहत होती। सप्टेंबर 2021 मध्ये तिची धाकटी बहीण मोना ही बेपत्ता झाल्याचं कळल्यावर तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं, कारण पौर्णिमानं तिचं सुरळीत चालणारं आयुष्य सोडून थेट नोएडा गाठलं। या 2 वर्षात पौर्णिमानं 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास केला, नोकरी बदलली, तिचा गर्भपात सुद्धा झाला, तिचा घटस्फोटही झाला, पण तरी सुद्धा तिनं आपल्या बहिणीला शोधण्याची जिद्द सोडली नाही आणि या दरम्यानच पौर्णिमा पोलिसांच्या एका सुनवाईत पोहोचली। तिथे तिनं आपली आबिती सांगितली। पौर्णिमानं थेट पोलीस आयुक्तांना सगळं प्रकरण सांगितल्यामुळे प्रकरण थेट आता क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलं। क्राईम ब्रांचनं सुरुवातीपासून तपास केल्यामुळे हे धक्कादायक सत्य उघडकीस आलं। ज्या व्यक्तीला मोना तोंड भरून डॅडी म्हणायची, त्याच सुरेंद्र सिंग राणानं मोनाला संपवलं। हे ऐकून मोनाच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। इतके दिवस आपण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होतो तोच आरोपी निघाला, हे सत्य त्यांना पचवायला जड जात होतं। तू मेरी नहीं तो किसी की नहीं, राणाच्या या मानसिकतेमुळे आज 2 कुटुंब ही उद्ध्वस्त झाली। मोनाला तर राणानं संपवलंच, पण सोबतच मोनाची मोठी बहीण पौर्णिमाचं आयुष्य सुद्धा या तपासात उद्ध्वस्त झालं। राणाला एक नकार पचवता आला असता तर त्याच्या हातात बेड्या नसत्या ना 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली असती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।